Hey guys, good morning. Welcome back to my YouTube channel. मी आत्ता उठलेलो आहे. वाजलेले आहेत 10 कारण काल ना खूप माझा पाय वगैरे दुखायला लागला. त्यामुळे उठणं थोडं आज लेट झालं. आणि आत्ता एक्झॅक्टली आत्ता उठलोय मी. त्या स्थितीमध्ये आहे. आणि ना काल आणि आज ना पाय माझा खूप दुखायला लागलाय. सो टॅब्लेट्स वगैरे सगळं घेतो टायमावरती, बट काय झालेलं आहे काय माहिती नाही, खूप दुखायला लागलं आहे आता. आणि हे बघा, अशी आहे पायाची स्टेज, दाखवतो तुम्हाला. हे बघा, तर मला घरात बसून खूप कंटाळा आला. हे एवढं लूज झालेलं आहे आता. काय सांगू, घरात बसून ना एवढा कंटाळा यायला लागलाय. काही जसं करावं असं वाटत नाही. आज मी शूट पण नाही करणार होतो. मग म्हटलं लाईक कन्सिस्टन्सी आहे ती बिघडणार, त्यामुळे मला शूट करावं लागलं. सो बघणार आज कसं काय शूट, नाहीतर लाईक छोटासा ब्लॉग टाकणार आज. काही एवढं तुम्हाला रेसिपी वगैरे शूट करून नाही दाखवणार. जे असे क्लिप्स असतात छोटे छोटे ते टाकणार. कारण कन्सिस्टन्सी नाही तर जाणार ना, त्यासाठी काहीतरी लाईक तुम्हाला दाखवतो छोटं मोठं. एक ब्लॉग छोटासा बनवतोय, मोठा नाही होणार, कारण मला आज काहीच करावं असं नाही वाटत. सो बघतो कसं काय होतं. आज काही असं खास प्लॅन नव्हतं, कारण माझ्या पायाने मला होत नाही, त्यामुळे मी रेसिपी वगैरे काही शूट नाही करणार. सो आईने सांगितलं की आज ती डाळचा रोस्ट बनवत आहे गोवन स्टाईलमध्ये, लाईक सिम्पल शेवग्याच्या शेंगा वगैरे टाकून आणि मुळ्याची भाजी. सो ती तुम्हाला रेसिपी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पूर्ण. सो तुम्ही ती रेसिपी बघून घ्या आणि लाईक लास्टपर्यंत बघा रेसिपी, जेणेकरून तुम्हाला पण बनवायला सोपं पडणार आणि चांगली लागते रेसिपी. सो नक्की बघा. आई पण आलेली आहे. आई, मम्मी आज केली रेसिपी घे. भाजीची दाखवूया. कसली भाजी? चिटकीची. मला तर आज खूप कंटाळा आलेला आहे असं लाईक शूट करायला वगैरे. असं डिमोटिवेट नाही आहे, बट पायामुळे मला काही शूट करावं असं वाटतच नाही, कारण आज पाय खूप दुखायला लागलेला. फक्त 2 दिवस राहिले तो प्लास्टर काढायला, कारण 20 दिवस सांगितले होते ना. 20 दिवसानंतर आता फक्त 2 दिवस राहिलेत काढायला. सो मी एक्सायटेड पण आहे, कारण चालू शकणार मे बी, नाही चालू शकणार, मला काहीच माहिती नाही त्याच्या कंडिशनवरती, कारण आतमध्ये कसं काय आहे ते आम्हाला कळत नाही आहे. सो त्यासाठी थोडा वेट करावा लागणार आणि 2 दिवसात ते काढणार. हा बघा, आई आहे तुम्हाला केक कट करून देणार, तो थोडा खाऊन घेतो. इल्लो दिया. हा बघा, तो चॉकलेट केक आहे. मला जास्त चॉकलेट केक नाही आवडत. सो थोडं आहे, एक पीस आहे, तो मी खाऊन घेणार. त्याला स्पंच वगैरे जास्त नाही, पूर्ण लाईक क्रीम क्रीम आहे, चांगलं नाही लागत ते. म्हणणं होतं, बट आई आता म्हणते की ती तुम्हाला शेवग्याच्या शेंगा घालून डाळचा रोस्ट दाखवत आहे. सो तुम्हाला तो रोस्ट दाखवणार आहे आणि मुळ्याची भाजी ही सगळी तयारी वगैरे करून ठेवणार, आणि मग मी तुम्हाला दाखवतो ती काय काय कसं प्रोसेस आहे, तो पूर्ण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बाहेर क्लायमेट बघायला गेलं तर खूप ऊन आहे, खूप गरमी होते गोव्यात, त्यामुळे बाहेर पण पडत नाही आम्ही. सो तुम्हाला दिसते असेल बघ व्हिडिओमध्ये कसं काय खूप ऊन आहे. सो आता एक्झॅक्ट ना 11:30 वाजत आलेले आहे. तुम्हाला डाळीसाठी काही काही साहित्य लागणार आहे ते दाखवून घेतो. डाळीसाठी हे आपल्याला सगळं साहित्य लागणार आहे. सो त्यासाठी अर्धी वाटी तुरची डाळ घेतलेली आहे. बटाटा घेतलेला आहे अर्धा चिरून. अशा डाळीसमध्ये तुम्ही तो चिरून घ्या, एवढे साईज. सो शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे. ही शेवग्याच्या शेंगा टाकून डाळ खूप मस्त बनते. सो तुम्ही ह्या प्रकारे डाळ करून नक्की बघा. सो हा आहे एक मीडियम साईज बारीक चिरून घेतलेला कांदा. टॉमॅटो घेतलेला आहे.
एक टोमॅटो घेतलेला आहे आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. सो हे पूर्ण साहित्य आहे डाळीसाठी लागणारं. सो डाळ कशी बनवायची हे तुम्हाला आता पुढे दाखवतो. मी आता कुकरमध्ये डाळ घालून घेत आहे. कांदा घालून घ्या पूर्ण. एक मीडियम साईज घेतलेला आहे. टोमॅटो थोडा जास्त टाका. बटाट घालून घेत आहे आणि या आहे शेवग्याच्या शेंगा. याने ना खरंच डाळ खूप चांगली बनते. आणि आता मिरची टाकून घेत आहे हिरवी. सो आता यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेणार आहे. पाव चमचा किंवा अर्धा चमचा हळदी घालून घ्या आणि याला आता चांगली शिट्टी काढून घ्यायची आहे. ना मुळ्याची भाजी बनवणार आहे. सो मुळ्याची भाजी बनवण्यासाठी काय काय लागतं, लाईक ती पूर्ण गोवन पद्धतीने असणार आहे. एक साधी सिंपल रेसिपी. सो त्यासाठी काय काय लागणार आहे साहित्य ते तुम्हाला दाखवतो. हा मुळा घेतलेला आहे. त्यासाठी कांदा लागणार आहे आपल्याला. मिरची घेतलेली आहे. ओलं खोबरं आहे आणि ही आहे मुगाची डाळ. सो ही तुम्हाला आज भाजीत बघायला भेटणार. सो आधी हे आई ह्याला बारीक चिरून घेणार आहे, बारीक कट करून. सो ते केल्यानंतर तुम्हाला दाखवतो. डाळचा रोस्ट बनवणार आहे ना, त्याच्यासाठी आता वाटप करून घेत आहे आई. त्याच्यात खोबरं घालून घेते आहे. सो ही अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि त्याच्यात आता हळद टाकून घेणार आहे आणि आता याला बारीक वाटून घेणार आहे. अशी पूर्ण भाजी चिरून घ्यायची. हे बघा त्याच्यावरती पातेलं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये तेल घालून घेत आहे. हे बघा अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे. हे बघा तेल तापलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेणार आहे. मोहरी चांगली तडतडायला द्यायची आणि आता त्याच्यात जिरे घालून घ्यायचे आहे. आणि कढीपत्त्याची पानं. हिंग घालून घ्यायचं आहे. मध्ये शिट्टी काढून घेतलेली. आता ते सगळं त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. टप घालून घ्यायचं आहे आपल्याला. आता यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. तुम्हाला चवीपुरतं पाहिजे तेवढं मीठ घालून घ्या आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. ओली कोथिंबीर घालून घ्या. याला आता चांगलं बॉईल करून घ्यायचं. सो ही बघा डाळीला उकळी आलेली आहे. डाळ बनवून रेडी आहे.
सो आता आपण मुळ्याची भाजी बनवून घेत आहोत. त्यासाठी कढाई ठेवलेली आहे गॅसवरती. आता त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहे आणि कांद्याला चांगलं लालसर परतून घ्यायचं आहे. कांदा चांगला लालसर परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण मुळ्याची भाजी घालून घेणार आहे. आज बाबा भाजी बनवत होते तर आई येऊन बघत होती. सो आता पॅनमध्ये सगळी भाजी घालून झालेली आहे. आता त्यामध्ये डाळ घालून घेऊया. आम्ही इकडे मुगाची डाळ घेतली आहे. आपण कसल्या पण प्रकारची डाळ घालू शकता या भाजीमध्ये. सो पूर्ण डाळ घालून झाल्यानंतर आता चांगलं भाजीला मिक्स करून घ्यायचं आहे. भाजी चांगली डाळीमध्ये मिक्स झालेली आहे. आता त्यामध्ये आपण हिरवी मिरची उभी चिरून घातलेली आहे आणि आता त्याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता झाकण लावून चांगलं भाजीला शिजू द्यायचं आहे. भाजी चांगली शिजून झालेली आहे. आता आपण त्यामध्ये मीठ घालून घेत आहोत. मीठ घालून झाल्यानंतर त्यामध्ये खोबरं घालून घेणार आहोत. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे थोडा टाइम आणि त्याच्यात लास्ट थोडी साखर टाकून घ्यायची आहे. सो ही बघा भाजी बनवून रेडी आहे. ही बघा मुळ्याची भाजी बनवून तयार आहे. बघा आई आता गरमी होते म्हणून इकडे लाईक सो किचनमध्ये होती, जेवण वगैरे बनवलं आणि आता इकडे येऊन बसलेली आहे. कारण बाहेर पण खूप गरमी आहे आणि किचनमध्ये पण एवढी गरमी होते. तुमच्याशी एक शेअर करायचं होतं ते म्हणजे मी यूट्यूब चालू केल्यानंतर ना लाईक आता आजचा आय गेस 15वा दिवस आहे की 15वा दिवस आणि मला खूप चांगलं वाटतं आणि आता मला ना खरी ग्रोथ दिसायला लागलेले व्ह्यूज येत आहेत माझ्या व्हिडिओजना. टाकल्यानंतर लगेच नाही पण येतात व्ह्यूज. त्यामुळे लाईक आता कन्सिस्टन्सी ठेवायची आहे मला एक एक दिवस असं वाटतं की नाही जमणार माझ्याकडे लाईक सोडून द्यायचं. कारण पाय ठीक नसल्यामुळे लाईक मला कुठे जायला पण भेटत नाही, तुम्हाला ते पण दाखवायला भेटत नाही. घरात काय म्हणून दाखवणार, कंटेंट करणार क्रिएट. सो मग मी डिसाईड केलं की आई जे पण रेसिपीज बनवणार आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार. मला तुमचा असाच सपोर्ट पाहिजे जेणेकरून मला मोटिवेशन भेटणार आणि मी मग जेव्हा माझा पाय वगैरे ठीक होणार तेव्हा मी तुम्हाला बाहेरचे व्हिडिओज दाखवायला सुरुवात करणार. माझं कामाचं रुटीन सगळं काही दाखवणार. त्यामुळे थोडा पेशन्स ठेवा आणि लाईक या व्हिडिओजना माझा सपोर्ट करा ग्रो करायला. नक्कीच तुम्हाला पाय ठीक झाल्यानंतर चांगले व्हिडिओज बघायला भेटतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. टिल देन बाय बाय, टेक केअर.